नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज आपल्याला इयत्ता 9वी मराठी सेतू अभ्यासक्रम यामधील दिवस 8वा या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. तर आजचं क्षेत्र आहे लेखन. कौशल्य क्षमता आहेत. स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषाशैलीत लिहितात. लेखनाचे विविध प्रकार व शैली यांचा उपयोग करून अनुभव लेखन करतात. उदाहरणार्थ कथा, कविता, निबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव लेखन करणे. दिलेल्या विषयामध्ये स्वतःच्या विचारांची भर घालून पुनर्लेखन करता येणे. आणि संकल्पना संबोध आहे कथा. कथा लेखन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया. पहा बरे, तुमच्यासमोर एक चित्र आहे. काय दिसते बरं तुम्हाला चित्रामध्ये? तुम्हाला काय करायचं आहे तर या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्रामध्ये काय दिसतं एका चित्रामध्ये ते सांगायचं आहे. सोबतच्या चित्रकथेमध्ये मगर आणि माकड काय चर्चा करत असतील, त्यानंतर या चित्रकथेला काय नाव द्याल आणि सोबतच्या चित्रकथेचे निरीक्षण करून कथा लिहा, असं तुम्हाला या ठिकाणी सेतू अभ्यासक्रमामध्ये अभ्यासाला दिलेला घटक आहे. तर पहा बरं, चित्राचं बारकाईने निरीक्षण करा बरे, काय दिसते पहा. चला आपण सगळे मिळून चर्चा करू. तर हे जे समोर तुम्हाला पहिलं चित्र दिसत आहे त्यामध्ये बघा बरं काय दिसतंय. झाड आहे, त्यानंतर झाडावर एक माकड बसलेलं दिसत आहे आणि ते माकड काय करत आहे तर काहीतरी खात आहे, बरोबर आहे की नाही? हां. तर दुसऱ्या चित्रामध्ये बघा बरं काय दिसतं तुम्हाला. तिथं चित्राच्या कडेला कोपऱ्यामध्ये चित्राचे क्रमांक आहेत. नीट पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल बघा. 2 नंबर आकडा टाकलेला आहे आणि तिथं काय दिसत आहे तुम्हाला तर तिथं एक मगर जे आहे की नाही ते काय झालेलं आहे, ते मगर तिथं आलेलं आहे. कसं? पाण्यातून आलेलं आहे आणि माकड त्याला काहीतरी देत आहे खायला. तिसऱ्या चित्रामध्ये बघा बरं, तिथं तुम्हाला 2 मगर दिसत आहेत, हो की नाही? एकमेकांशी ते मगर जणू काहीतरी बोलत आहेत असं तुम्हाला तिसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. तर चौथं जे चित्र आहे त्या चौथ्या चित्रामध्ये एक जे मगर आहे ते काय करत आहे माहिती आहे का? त्या माकडाविषयी काय करत आहे, काहीतरी डोक्यामध्ये विचार आणत आहे, म्हणजे माकडाविषयी विचार करत आहे. आणि पुन्हा 5वं चित्र आहे बघा. त्या 5व्या चित्रामध्ये तुम्हाला एक मगर पाण्यातून जाताना त्याच्या पाठीवर एक माकड बसलेलं दिसत आहे. तेच माकड आहे जे झाडावर बसून काहीतरी खात होतं. ते 5व्या चित्रामध्ये काय केलंय, ते माकड त्या मगरीच्या पाठीवर बसून कुठंतरी जाताना दिसत आहे. आणि पुन्हा 6व्या चित्रामध्ये ते मध्ये पाण्यात गेल्यानंतर माकडाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आलेत बघा. माकड काहीतरी विचार करतंय, मगरीच्या पाठीवर बसलेला आहे आणि ते काहीतरी विचार करताना तुम्हाला दिसत आहे. आणि मग पुन्हा 7वं जे चित्र आहे बघा, तर त्या 7व्या चित्रामध्ये पुन्हा तुम्हाला काय दिसत आहे माहिती आहे का? तर ते माकड काय करते, त्या मगरीला परत माघारी फिरायला सांगताना दिसते वाटतं बघा. परत आलेल्या रस्त्याने काय करायला लागलेत, हात करून दाखवते बघा माकड मागच्या दिशेने जाण्यासाठी, हो की नाही चित्रामध्ये. म्हणजे ज्या मार्गाने पाण्यातून प्रवास करत ते दोघे पुढे आलेत तिथून परत माघारी फिरण्यासाठी ते काय करते, मगरीला काहीतरी सांगत आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये पुन्हा तुम्हाला असं दिसत आहे की मगर मात्र माघारी पाण्यातून चाललेली आहे, पण माकड मात्र माघारी आपल्या पूर्वीच्याच झाडावर येऊन बसलेलं तुम्हाला दिसत आहे, होय की नाही? तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, या चित्राचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. आणि मग काय म्हणायचंय, सांगायचंय काय तर माकड आणि मगर यांच्यामध्ये काय चर्चा झाली, ते काय चर्चा करत होते असं तुम्हाला इथं लेखन करायचंय, सांगायचंय, कथन करायचंय. त्याच्यानंतर सोबतच्या चित्रकथेला काय नाव द्याल. आता सोबतच्या चित्रकथेला नाव काय द्यायचं हे कधी ठरवता येतं, ज्यावेळेला तुम्ही ती पूर्ण कथा लेखन कराल, डोक्यामध्ये तुमच्या कथा तयार होईल त्यावेळेला. आणि मग परत त्या सोबतच्या चित्रकथेचं निरीक्षण करून तुम्ही कथालेखन करणार आहात. बघा बरं, प्रयत्न करूया आपण कथालेखन करायचा. मी काही तुम्हाला काय करत आहे, या कथेचं थोडंसं वर्णन मार्गदर्शक म्हणून करते.
तर तुम्हाला जी स्क्रीनवर कथा दिसत आहे, चित्रकथा म्हणायचं त्याला, चित्रांवरून कथालेखन करणे. बघा, मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला एक कथा सांगते, ह्याची तयार करून तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीनं करू शकता. तर हे जे चित्र आहे ते एक झाड दिसतंय, त्याच्यावर माकड बसलेलं आहे, म्हणजे एक कुठलं तरी गाव आहे, त्या गावामध्ये झाड आहे असं सांगू शकता की नाही, सुरुवात करू शकता की नाही. तर एका गावामध्ये समुद्र किनाऱ्याजवळ जांभळाचं एक झाड होतं. त्या झाडावर, त्या माकडाला आपण नाव द्यायचं, मग त्या झाडावर रक्तमुख नावाचा वानर राहत होता. एके दिवशी एक मगर समुद्रातून येऊन त्या जांभळाच्या झाडाखाली ऊन खात पडला होता. ऊन खात म्हणजे कसं, विश्रांती घेत पडलेला होता. त्याला पाहून झाडावरची जांभळे मगराकडे टाकत रक्तमुख वानर काय म्हणतो बघा, झाडावर जांभळं होती न वाकडं ते वानर काय करत होतं, जांभळं खात होतं. आणि मग खाली त्याला कोण दिसलं, मगर दिसला. मग त्या माकडाने काय केलं, तर थोडी जांभळं त्या मगरीकडं फेकली आणि काय म्हणाला बघा, तू माझा पाहुणा आहेस तेव्हा तुझं आदरातिथ्य तर केलंच पाहिजे. मग मगराने काय केलं, ती जांभळं खाल्ली. नंतर गप्पा गोष्टी झाल्या दोघांमध्ये आणि मग ते मगर समुद्रात निघून गेलं. त्याच्यानंतर मग रोज ते मगर काय करू लागलं, त्या जांभळाच्या झाडाखाली येऊ लागलं. आणि मग ते माकड पण वर बसलेलं रक्तमुख नावाचं माकड पण काय करायला लागलं, रोजच ते जांभळं काय करायचं, स्वतः पण खायचं आणि त्या मगरीला पण द्यायचं. मग काही वेळा काय करायचं, ते मगर पण माहिती आहे का, जांभळं खाऊन झाली की उरलेली जी त्यातली जांभळं असायची ती आपल्या बायकोला घेऊन जायचं घरी. आणि मग एके दिवशी काय झालं, मगरीने मगरास विचारलं, म्हणजे त्या मगराच्या बायकोनं काय केलं, मगरीनं त्याला विचारलं की तुमच्या मित्राकडून ही अमृतासारखी फळे घेऊन तुम्ही येता, ही जांभळं इतकी गोड अमृतासारखी लागते, ती तुम्ही तुमच्या मित्राकडनं घेऊन जर येता, जर ही जांभळं ही फळं इतकी गोड आहेत, तर तुमचा मित्र रोजच ही अशी अमृतासारखी गोड फळं खातोय, मग त्याचं काळीज किती गोड असेल हो, ते मला काळीजच तुम्ही त्याचं आणून द्या. असं काय केलं माहिती आहे का, त्या मगराच्या बायकोने, मगरीने काय केलं, आपल्या नवऱ्याला सांगितलं. मगराला मात्र ते आवडलं नाही. मगरीचं बोलणं ऐकून मगर म्हणतो तिला, छे छे, हे काय भलतंच बोलतेस, तो वानर माझा जिवलग मित्र बनलेला आहे, त्याला मारून माझ्याकडनं हे पाप होणार नाही. तेव्हा मग मग ती मगर काय करते माहिती आहे का, नवऱ्यासंग भांडते. दोघांमध्ये खूप वाद होतो त्याच्यावरून. आणि सरळ ती सांगते त्याला, काय, मला जर ते काळीज आणून नाही दिलं तर मी उपास करून जीव देईन म्हणती. मी काहीच खाणार नाही म्हणली, खाल्लं तर त्याचं काळीजच खाणार, बरेच दिवस झाले मी मांस खाल्लेलं नाही म्हणली, नाहीतर मग मी जीवच देते म्हणली. मग काय, त्याला बायकोचं ऐकावं लागलं आणि तो तिचं बोलणं ऐकून दुःखी होऊन आपल्या मित्राचं, जिवलग मित्र बनलेला होता की नाही वानर, त्याचं काय करायला, काळीज आणायला तो निघाला. मग काय, वानराची वाट बघत, वानर काय तिथं मगराची वाट बघतच जांभळाच्या झाडावर बसलेला होता, कारण त्या दोघांमध्ये छान मैत्री झाली होती, रोज आता मिळून जांभळं खात होते दोघे जण वगैरे. आणि मग अजून कसा मगर आला नाही म्हणून वानर काय करत होता, त्याची वाट पाहत होता. मगराचा दुःखी चेहरा बघून रक्तमुख विचारतो त्याला, तो वानर विचारतो त्याला, काय म्हणतो बघा, काय रे, आज तुझा चेहरा दुःखी का आहे. त्यावर मगर काय म्हणतो माहिती आहे का, आज माझ्या बायकोने माझी खरडपट्टी काढली की मित्र एवढी जांभळं रोज देतो पण त्याला आपल्या घरी काही तुम्ही बोलवतच नाही. मग वानर काय म्हणतो माहिती आहे का, अरे पण मी समुद्रातल्या तुझ्या घरी येणार कसा, मी तर जमिनीवरचा प्राणी आहे, समुद्रात मध्यभागी वाळवंट आहे, त्यात माझं घर आहे, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला तिथं नेईन, असं मगर त्याला म्हणतो. आणि मगराच्या अशा बोलण्यावर वानर काय करतो, विश्वास ठेवतो आणि त्याच्या पाठीवर बसून जायला निघतो. आता समुद्राच्या मध्यभागी आल्यावर समुद्राच्या लाटांचा मारा वानराला काही सहन होईना, लाटा होत्या ना भरपूर. मग तो काय करतो, मगराला हळूहळू चाल म्हणून सांगतो, हळूहळू जा पाण्यातनं असं सांगतो. चालायला काय मगर जमिनीवर नव्हतं, पाण्यातच होतं, पण पाण्यातून कसं हळूहळू जा म्हणतो. तेव्हा मगर विचार करतो की आपण ह्याला आपला हेतू सांगायला पाहिजे का, आपण ह्याला फसवतोय का, आपण ह्याला खोटं बोलत आहोत का, आपण ह्याला फसवून घरी घेऊन चाललोय, आपण ह्याला सांगायचं का, असं त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये मगराच्या काय होतं, विचार येतं. वानर पळून जाऊ शकत नाही कारण ते आता पाण्यात आहे
आणि त्याला काय पाण्यात कुठं इकडं तिकडं हालचाल करत येत नाही. मग आपण त्याला सांगू असं त्या मगराच्या डोक्यामध्ये विचार येतो. आणि मगर काय करतो माहिती आहे का, वानराला सांगतो. काय सांगतो, काय म्हणतो बघा, मित्रा देवाचं नाव घे, मी तुला फसवून इथं आणलंय. मित्रा तू काय कर, आता देवाचं नाव घे. म्हणजे थोडक्यात काय तर आता माकडाचा बळी जाणार होता ना, म्हणून तो म्हणतो की तू देवाचं नाव घे, मी तुला काय केलंय इथं फसवून आणले. कारण माझ्या बायकोला तुझं काळीज खायची खूप इच्छा झाली आहे, तीव्र इच्छा झाली आहे म्हणतो. आता बघा मग माकडाची काय अवस्था झाली असेल. मगराचं बोलणं ऐकून वानर घाबरतो, पण तसं न दाखवता तो मगराला लगेच बोलतो. म्हणजे मगर ज्या वेळेला त्याला सांगतो की माझी बायको आता काय करणार आहे, तुझं काळीज खाणार आहे, वानर घाबरलं. कोणी पण घाबरेल ना, आता आपला जीव जाणार म्हणल्यावर. मग वानर पण घाबरलं. पण आपण घाबरलोय असं तो त्या काय करत नाही, मगराला दाखवूनच देत नाही. आणि सरळ म्हणतो, काय म्हणतो बघा, हत्तीच्या एवढंच ना, अरे पण मी माझं काळी जांभळाच्या त्या झाडावरच ठेवून आलोय म्हणला. जांभळाच्या ढोलीमध्ये म्हणलंय, झाडाच्या ढोलीमध्ये. ढोली माहीत असेल तुम्हाला, झाडाच्या बुंद्यामध्ये एखादा असं कोपरा असतो बघा झाडाच्या तिथं. काय म्हणता तुम्ही त्याला, कपारीसारखं झालेलं असतं की नाही, साली वगैरे झाडाच्या निघून तिथं एक असं झाडाचा बोचका निघल्यासारखं झालेलं असते, त्याला झाडाची डोली म्हणतात की नाही तिथं. म्हणून तो जिथं बसत होता ना रोज, त्याला बसायची जागाच झाली होती झाडावर त्या ठिकाणी. आणि म्हणला मग, अरे बापरे म्हणला, पण माझं तर काळीज तुझ्या बायकोला खायचंय आणि ते तर माझं झाडावरच राहिलं म्हणला काळीज. आधीच बोलला असता तू आणि किनाऱ्यावरच मग तिथंच सांगितलं असतं तर मी येताना माझ्याबरोबर घेतलं असतं. आता काय, आता आपल्याला माघारी जावं लागेल म्हणलं माझं काळीज आणण्यासाठी. तू तर तिथं सांगितलं नाही, इथं आल्यावर पाण्यात आता बोलला. आणि आता काळजाशिवाय तुझ्या बायकोकडं गेलो तर म्हणलं मग तुझं काय खरं नाही. चल मग आपण माघारी जाऊ आणि माझं काळीज घेऊन येऊ. असं ज्या वेळेला वानर सांगतो त्यावेळेला ते मगर काय म्हणतं बघा, माझाच गाढवपणा झाला म्हणला, आपण परत जाऊ किनाऱ्यावर. असं ते वानर काय ते मगर काय म्हणतंय वानराला, चल माघारी जाऊ. आणि मग वानराला मगराने किनाऱ्यावर आणून सोडलं. वानर एका मोठ्या उडीमध्ये पटकन झाडाचा शेंडा गाठतो आणि झाडावर चढून बसतंय. आणि मग झाडावर चढून बसल्यानंतर तो मगराला म्हणतो, विश्वासघातकी मित्रा चालता हो इथून, नशीब माझं म्हणूनच वाचलो तुझ्या तावडीतून. काळीज थोडंच बाजूला काढता येतं का, शरीरातून काय काळीज बाजूला काढता येते का म्हणला. आणि तू कसा आहेस, विश्वासघातकी आहे म्हणला. आज माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो म्हणला तुझ्या तावडीतून, नाहीतर आज माझा जीव गेला असता. एकतर घरी बायकोनी काळीज खाल्लं असतं तुझ्या, नाहीतर तुला मी तिथंच सकाळी नाही होय म्हणलं असतं तर काय केलं असतं, मगरानं काय केलं असतं, पाण्यातच फाडून खाल्लं असतं. अशी माकडाची फजिती झाली असती. परंतु इथं काय केलं माकडानं, चतुराई दाखवली. समयसूचकता, युक्ती, चतुराई, बुद्धीचा वापर माकडाने केला आणि त्यानं मगराला माघारी नेलं आणि पटकन झाडावर उडी मारली. आणि मग झाडावर जाऊन त्यानं ते सगळी हकीकत काय केली, काळजाची, काळीज काय असं शरीरातून बाजूला काढता येतं का ते कोणाला सांगितलं, मगराला सांगितलं. मगराला आता पश्चाताप होतो की आपला हेतू आपण उगाच आधी सांगितला, उगाच त्याला पाण्यात सांगितलं, असं मगराला काय व्हायला लागलं, पश्चाताप व्हायला लागला. आणि मगर पुन्हा वानराला सांगतो, पुन्हा एकदा म्हणतो की मी तुझी गंमत केली होती, मी तुला मारणार नव्हतो. पण वानर त्याला सांगते की तुझ्या विश्वासघातकी स्वभावाचा एकदा अनुभव आल्यावर आता तुझ्या शब्दावर माझा विश्वासच बसत नाही. तू इथून तुझं तोंड काळं कर म्हणतो, जा इथून आता म्हणला. आणि मग काय झालं हो की मित्र तर हरवलाच, मित्र गमावलाच मगराने. मित्र आज गमावला आणि मित्राकडून मिळणारी जांभळं, रोज अमृतासमान मिळणारे गोड फळं ती पण हरवली. आणि घरी बायको पण रागावली. असं मोठं नुकसान कोणाचं झालं, मगराचं झालं. म्हणजे दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्या खड्ड्यात पडतो म्हणतात की नाही. आज मगर काय करायला लागलं होतं, वानराला संकटात टाकायला निघालं होतं. परंतु कोणावर संकट आलं किंवा कोणाचं नुकसान झालं तर मगराचंच नुकसान झालं. एवढा चांगला मित्र त्याने गमावला. आता आपण मग या गोष्टीतून काय शिकलं पाहिजे, तर संकटाला न डगमगता धैर्यानं तोंड दिलं पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांपासून दूर ठेवलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे, स्वतःला दूर ठेवलं पाहिजे.
आता इथं संकटाला कोण डगमगलं नव्हतं, तर वानर डगमगला नाही की एवढ्या मोठ्या समुद्रात पाण्यामध्ये असल्या भयंकर खतरनाक मगराच्या तावडीत सापडलेलं होतं. पण तरीसुद्धा काय झालं होतं माहिती आहे का, वानर घाबरलं नाही, अजिबात घाबरलं नाही वानर. आणि त्याने काय केलं, चतुराई दाखवली, हुशारी दाखवली की नाही. आणि हुशारी दाखवून काय केलं, आपला स्वतःचा जीव वाचवला. बरोबर आहे की नाही. आणि घाबरला असतं तर काय झालं असतं रे, घाबरला असतं तर माकडाचा जीव गेला असता. त्या मगराने बी त्याला पाण्यात खाल्लं असतं एखाद्या वेळेस, नाहीतर घरी तर जाऊन त्याची बायको काळीज खाणारच होती. म्हणून या गोष्टीवरनं या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, भरपूर तात्पर्य तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार काढू शकता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणू शकता, किंवा वाईट लोकांपासून स्वतःला सावध ठेवलं पाहिजे, विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे, असे अनेक तात्पर्य तुम्ही तुमच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी योजू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, यासोबतच्या चित्रकथेचं निरीक्षण करून कथालेखन करायचं आहे, जी मी तुम्हाला आता कथा सांगितलेली आहे. आता बघा बरं पुढे, सक्षम बनूया. चला बरं सक्षम बनूया आपण. काय म्हणलंय बघा, मग या ठिकाणी तुम्हाला सक्षम व्हायचंय, होय की नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कथालेखनाची संकल्पना आहे ती खूप दृढ करायची. त्यासाठी तुम्हाला काही मुद्दे, काही पुढील गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत. काय करायचं आहे, तर कथालेखन केल्यानंतर जी तुम्ही आता कथा लिहिणार आहात, जी मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे, याच्यात तुम्ही बदलसुद्धा करू शकता. आणि त्या पद्धतीनं कथालेखन करायचं. आणि काय करायचं आहे, त्याचं प्रकट असं मोठ्याने वर्गामध्ये वाचन करायचं, गटामध्ये मित्रांमध्ये वाचन करायचं, आईबाबाला, ताईला, दादाला कथा वाचून दाखवायची. त्याच्यानंतर कथेचे विविध प्रकारची वैशिष्ट्ये असतात बघा. कथेला काही वैशिष्ट्ये असतात, म्हणजे कोणत्या पद्धतीचं, काय नवनिर्मिती असते, कल्पना, स्वभावविशेष, प्रकटीकरण, अशा प्रकारे काही करू शकता, तुम्ही कथालेखन करू शकता. आता मित्रांनो, कथालेखन करायचं, चित्र दिसलं आणि चित्रावरून तुम्ही काय केलेलं आहे, कथालेखन करायचं. कथालेखन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर कथा ऐकणे, कथा सांगणे ही सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे, हो की नाही. लहानपणापासून तुम्ही काय करत आलेले आहात, आजीकडून, बाबांकडून, आजोबांकडून कथा ऐकत आलेले असता बघा. तसंच तुम्ही मग मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, वर्गामध्ये कथा सांगणे हा प्रकारसुद्धा असतो. कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेत असता तुम्ही, कथा सादर करायची असते. कथा सांगत असताना आवाजामध्ये चढउतारपणा, हावभाव करायचे असतात, चेहऱ्यावर हावभाव आले पाहिजे, चेहऱ्यावर तुमच्या भाव तसेच आले पाहिजे. ज्या प्रकारचे तुमचे वाक्याचे उच्चार असतात त्या प्रकारचे भाव तुमच्या चेहऱ्यावर उमटले पाहिजेत. अशी काही कथेची वैशिष्ट्ये असतात की नाही. तर तुमच्याकडं नवनिर्मिती, कल्पनाशक्ती, सृजनशीलता या गोष्टीला वाव देणारा हा विषय आहे कथालेखन. कथ्यते इति कथा, काय म्हणलेलं आहे, कथ्यते इति कथा म्हणजेच सांगितली जाते ती कथा. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. आणि कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असून सुद्धा कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कथेतून आनंद मिळतो, त्याप्रमाणेच कथा विचार प्रवर्तकही असतात म्हणले. कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळते. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे लेखन कौशल्य आहे म्हणले. लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा हेतू आहे बघा. तर तुम्हाला कथालेखन करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं खूप आवश्यक असतं. म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नेमकं, तर कथेला योग्य शीर्षक दिलं पाहिजे. आता इथं तुम्हाला म्हणलं की नाही कथेचे विविध वैशिष्ट्ये असतात. तर काही वैशिष्ट्यांमध्ये मग तुम्हाला कथालेखनामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर कथेला काय केलं पाहिजे, तुम्ही योग्य शीर्षक दिलं पाहिजे. एखाद्या वेळेस कथेचं तात्पर्य नाही लिहिलं तरी चालेल, परंतु कथेला योग्य शीर्षक असलंच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला आलीच पाहिजे कथाबीजेची. शीर्षक दिलेलं असेल तर शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहिता आली पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपण जर म्हणलं एकीचे बळ, तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, पूर्ण एकीचे बळ यावरून कथा सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला शीर्षक म्हणून
सुविचार, म्हण असावे असं काही बंधन नसतं. तुम्ही तुमच्या कल्पकतेने एखादं शीर्षक योजू शकता. त्याच्यानंतर कथा ही भूतकाळातच लिहायला हवी. कथा ही नेहमी घडलेली असते ना, घडून गेलेली असते, म्हणून ती नेहमी भूतकाळात असली पाहिजे. त्याच्यानंतर कथेमध्ये घटना, प्रसंगानुसार काळाचं योग्य भान राखता आलं पाहिजे, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मग कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे तुमच्या कथेमध्ये घटना कशी घडलेली आहे बरं, क्रमानुसार घडलेली असेल तर तो क्रम देणं गरजेचं असतं ना. नाहीतर कथेमध्ये एखादी घटना घडलेली अगोदरची आहे, तुम्ही त्याचं नंतर लेखन केलं, नंतरच्या घटनेचं अगोदर केलं, तर तुमच्या कथेला संदर्भ लागणार नाही किंवा कथा योग्य होणार नाही. कथेची रचना कशी होणार नाही, योग्य पद्धतीनं होऊ शकणार नाही. कथेत मग प्रसंगानुसार वातावरण निर्मितीसुद्धा करावी लागते. जसे प्रसंग असतात त्या पद्धतीनं काय करायला पाहिजे, वातावरण निर्मितीसुद्धा व्हायला हवी. अशा पद्धतीनं तुम्हाला कथालेखन करायला पाहिजे. आणि मग कथा कशा कशा पद्धतीची असू शकते बरं. कथा अनेक प्रकारच्या आहेत बरं का. शौर्य कथा, विज्ञान कथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा, विनोदी कथा, हे कथेचे अनेक प्रकार आहेत. आता आपण पहिल्या स्टेपला आहोत. पहिली पायरी म्हणजे चित्रांवरून कथालेखन करणे. हे जे प्रकार आहेत याचा आपण पुढच्या दिवसाचा जो 9व्या दिवसाचा अभ्यास आहे त्यामध्ये हे विषय विस्ताराने आपण पाहणारच आहोत. आता इथं तुम्हाला मग काय करायचं होतं, तर कथेच्या विविध प्रकाराची काय करायची ती वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत करून घ्यायची आहेत. त्याप्रमाणेच तुम्हाला गटामध्ये कथालेखनाची चर्चासुद्धा करायची आहे, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, वर्गामध्ये. आणि काय अडचण आली तर शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावयाचं आहे. आता तुम्ही जी चित्रावरून कथा लिहिलेली आहे त्या कथेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, त्या कथेचा काळ कोणता आहे, कथेत कोणकोणती पात्र आलेली आहेत, कोणतीही कथा, आज भरपूर कथा तुम्हाला लिहायच्या आहेत. म्हणजे काय करायचं आहे, या आत्ताच्या जसं तुम्हाला अभ्यासामध्ये चित्र दाखवली होती माकड, मगर, तशी अनेक चित्र तुम्ही काय करू शकता, एकत्र करू शकता आणि त्याच्यावरून कथालेखन करू शकता. पण प्रत्येक कथेमध्ये या गोष्टी आलेत का, कशा प्रकारे आलेल्या आहेत याची तुम्हाला काय करायची आहे, चर्चा करायची. कथेचा काळ कोणता आहे, कथेतील पात्र कोणते आहेत. आत्ता जी आपली कथा होती त्याच्यामध्ये पात्र होती की नाही, माकड होतं, वानर आणि माकड एकच, नंतर मगर होतं आणि त्याची बायको होती, आणि मग त्यांना खाण्यासाठी पात्र नाही ते पदार्थ होता कोणता, गोड अशी जांभळं होती. कथेचं तात्पर्य काय होतं आपल्या आत्ताच्या, तर कसं सावध राहिलं पाहिजे, वाईट माणसांपासून, धोकेबाज माणसांपासून सावध राहिलं पाहिजे, अशी आपली काय होती, कथा होती. आणि माकडाने चातुर्य दाखवलं होतं, म्हणून आपल्या कथेचं नावसुद्धा काय, कथेला नाव द्या म्हणलं होतं की नाही, चतुर वानर किंवा वानराची हुशारी असं आपण त्याला नाव देऊ शकतो. कथेचं शीर्षक म्हणलेलंच आहे की इथं, कथेचे शीर्षक, कथेचं शीर्षक आपल्या वरच्या काय होतं, तर चतुर हुशार वानर किंवा वानराची युक्ती किंवा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असे अनेक नावे या ठिकाणी येऊ शकतात. आता खाली काय म्हणलेलं आहे तुम्हाला, की मग तुम्हाला कथा, कथाबीज, कथेची सुरुवात, घटना, स्थळ, कथेतली पात्र, त्या कथेतला अनुभव स्वतःचा, कथेची भाषा, काळ, कथेचा शेवट, शिकवण काय दिली त्या कथेनं तुम्हाला, इत्यादी बाबत चर्चा करून कथालेखन ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे. कथेचं बीज काय आहे, कशी सुरुवात कथेची झाली, कथेत कुठली घटना वर्णन केलेली आहे, स्थळ कोणतं वर्णन केलेलं आहे कथेमध्ये, किती पात्र आलेली आहेत आणि त्याच्यात कोणकोणती स्वभाव वैशिष्ट्ये आलेली आहेत, स्वभाव पात्र आलेली आहेत, नंतर कथेची भाषा कोणती आहे, त्याच्यानंतर त्या कथेचा काळ कोणता आहे, त्याच्यानंतर कथेचा शेवट कसा झाला, ही सगळी माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कथालेखन ही कल्पकतेवर आधारलेली कला आहे मित्रांनो, आणि कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना काय, कथाबीजाच्या विषयाला अनुसरून तुम्हाला काय करायचं आहे, दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार याचा विचार करून तुम्हाला काय करायचं असतं, हे कथानक फुलवायचं असतं. आता कथेची रचना जी असते ती कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असला पाहिजे. म्हणजे कथेला सुरुवात झाली पाहिजे, मध्ये काही कथा रंगली पाहिजे आणि त्या कथेला एक व्यवस्थित शेवटसुद्धा असला पाहिजे. तसंच कथेची सुरुवात जी असते ती सुद्धा आकर्षक असली पाहिजे.
आणि कथेमध्ये मग जी वाक्यरचना केलेली असते ती पाल्लाळिक नसावी. आपण पाणी लावून सांगणे जसं म्हणतो की नाही आपल्या भाषेमध्ये स्वतःच्या. व्यक्ती आपल्याला एखादा मित्र वगैरे गोष्ट सांगत असतो, सारखं 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 त्याच त्याच गोष्टी सांगायला लागल्या की आपण त्याला म्हणतो बघा, लय पाणी लावून सांगू नको, सांग पटकन मुद्द्याचं बोल, म्हणतो की नाही. त्या पद्धतीनं आपली कथासुद्धा पाल्लाळिक नसावी, तर मुद्देसुद्धा असली पाहिजे. आकलन पूर्ण असली पाहिजे, म्हणजे समजून येणारी असली पाहिजे. आणि छोटी छोटी वाक्य असली पाहिजेत कथेमध्ये. संदिग्ध भाषा नसावी, आपल्याला काही समजली नाही, पूर्ण कथा सांगून झाली आणि आपल्याला काहीच कळली नाही, तर ती कसली कथा. म्हणजेच कथा आपल्याला समजेल अशी असली पाहिजे, समजेल अशा भाषेमध्ये लेखन केलं पाहिजे. आणि कथेचा जो मजकूर असतो तो उत्कंठावर्धक असला पाहिजे. म्हणजे अर्धी जर कथा झाली तर आपल्याला उत्सुकता लागली पाहिजे ऐकण्याची, सांगण्याची, पुढं वाचण्याची. समजा ऐकत असाल तर ऐकण्याची उत्कंठा लागली पाहिजे, लिहित असाल तर वाचण्याची उत्कंठा लागली पाहिजे, की बाबा वाचणाऱ्याला उत्कंठा असावी तुमच्या कथेची, की बाबा पुढं काय झालं असेल, पुढं काय झालं असेल, अशी तुमची कथा असली पाहिजे. आणि कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तरच मग तुमची कथा कशी असते, अधिक उत्कंठावर्धक असते. आणि कथा नेहमी भूतकाळात लिहायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि कथेमध्ये घटना आणि पात्र जे असतात, ती कथेतली घटना पात्र जे असतात ती कथा बीजाला पुढं नेऊ शकतील अशा पद्धतीची असली पाहिजे. कथा घडण्याचं स्थळ जे आहे ते सुसंगत असं असलं पाहिजे. पात्र, घटना, स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे काय केले पाहिजे, तुम्ही व्यवस्थित जाणून घेऊनच वर्णन केलं पाहिजे. आता तुमच्या कथेमध्ये जे पात्र असतात त्या पात्रांचं तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थित वर्णन केलं पाहिजे. आशयाला समर्पक अशी पात्र निवडली पाहिजेत. त्याच्यानंतर कथेमध्ये भाषा जी आहे तुमची, ती भाषासुद्धा कसं असली पाहिजे, तर व्यवस्थित वाचणाऱ्याला आवडेल अशी असावी. कथेची परिणामकारकता वाढवणारी अशी भाषा असावी. कथेमध्ये विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. त्याच्यानंतर संवादाची जी रचना असते तीसुद्धा परिणामकारक असली पाहिजे. पात्रांच्या तोंडी म्हणले वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर व्हायला हवा. आणि कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य असा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. त्याच पद्धतीनं तुमच्या कथेला व्यवस्थित संदेश देणारी तुमची कथा असली पाहिजे. काहीतरी अर्थ निघाला पाहिजे तुमच्या कथेतून. वैशिष्ट्यपूर्ण अशी तुमची कथा असली पाहिजे. कथेला काहीतरी तात्पर्य निघतंच, तात्पर्य नाही लिहिलं तरी चालतं असं जरी म्हणत असलो आपण, तरी कथेला व्यवस्थित असं काय असतं, तात्पर्य निघत असतं. तर अशा पद्धतीनं तुमची कथा जी असते की नाही ती नाविन्यपूर्ण अशी कथा असली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळ्या चित्रांवरून कथा लेखन करावयाचं आहे. तर बघा बरं पुढं काय म्हणलेलं आहे, चला सराव करूया म्हणलेलं आहे तुम्हाला. तर जे वर चित्र दिलेलं होतं जे माकडाचं आणि मगराचं, अशीच तुम्हाला काय करायचेत माहिती आहे का, इतर काही चित्र घ्यायचेत सराव करण्यासाठी आणि त्याच्यावरून तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची आहे. कशाची चर्चा करायची, तर ते जे चित्र तुम्ही गोळा करणार आहात त्याच्यावरनं तुम्हाला कथा रंगवायची, कथालेखन करायचं आहे आणि त्याच्यावरनं ते मित्रामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि तशाच पद्धतीनं तुम्हाला कल्पक व्हायचं आहे, कल्पकता दाखवायची आहे. तुमची कल्पनाशक्ती जे न देखे रवी ते पाही कवी म्हणल्यासारखं कवीच्या नजरेनं तुम्हाला काय करायचं आहे, तर गोष्टी रंगवायच्या आहेत, काल्पनिक गोष्टी रंगवायच्या आहेत. आता काय म्हणलेलं आहे बघा, तर इथं तुम्हाला काय सांगितलंय, विद्यार्थ्यांना विविध चित्रांचे संकलन करून त्यावर आधारित कथा लिहिण्यास सांगावी व वर्गात चर्चा करण्यास सांगावी. तर काय म्हणलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काही अजून चित्र दाखवते बघा. तुम्हाला म्हणले की नाही विविध चित्रांचे संकलन करा म्हणले आणि त्या पद्धतीनं काय करायचं आहे, तर तुम्हाला अजून चित्र गोळा करायचेत आणि त्या चित्रांवरून काय करायचं आहे, गोष्टी सांगायच्या आहेत. तर पहा बरं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मी एक चित्र दाखवते बघा, एक एक करून चित्र दाखवते. त्या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला, तर गोष्ट सांगायची आहे. तर तुमच्या स्क्रीनवर जे चित्र तुम्हाला दिसत आहे त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं बरं, तर तुम्हाला दिसत असेल की एक आजोबा काय झालेले आहेत, बेडवर पडलेले आहेत, त्यांच्या बाजूला त्यांची मुलं उभारलेली आहेत. किती मुलं आहेत बरं त्यांची, तर 3 मुलं आहेत, होय की नाही. तर ते बाबा जे आहेत ते आजारी आहेत असं दिसत असेल तुम्हाला.
त्याच्यानंतर पुढचं जे चित्र आहे त्याच्यात तुम्हाला दिसत असेल बघा, त्या बाबांनी काय केलं माहिती आहे का, तर त्या ठिकाणी मुलांच्या पाठीवर हात ठेवला आहे बघा, एका मुलाच्या पाठीवर, आणि काहीतरी सांगितलंय त्यांना, असं तुम्हाला लगेच लक्षात येतंय. आणि मग पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला बाबा नाहीत दिसत, होय की नाही, मुलं दिसत आहेत 3, आणि एक मुलगा असा मांडीवर खाली शेतात बसल्यासारखा दिसतोय बघा, काहीतरी माती उकरत आहेत, त्यांच्या हातामध्ये शेतातली अवजारं आहेत असं दिसत आहे की नाही. आणि त्याच्या पुढच्या चित्रात काय दिसतंय बघा बरं, 3ही मुलं उभा राहिलेली दिसत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं शेतामध्ये पीक आलेलं दिसत आहे. तर अशा पद्धतीनं हे जे चित्र आहे, तर बघा पहिल्या चित्राचं वर्णन आपण करून बघू. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतंय त्याची आता तुम्हाला काय करायचं आहे, मी पण ही कथा सांगत अजून बसले तर तुम्हाला काय होईल माहिती आहे का, हा व्हिडिओ खूप मोठा होईल आपला आणि तुम्हाला मग वावच मिळणार नाही कथालेखन करायला. तर तुम्ही काय करायचं आहे, यावरून चित्रांवरून कथालेखन करायचं आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना विषय शिक्षकांना, आपल्या बाबांना आईला काय करायचं आहे, ही कथा सांगायची आहे, दाखवायची आहे. तर मी थोडं सांगते तुम्हाला की ती कथा जी आहे ती कथा म्हणजे आपल्या मुलांना काय केलेलं आहे माहिती आहे का, वडिलांनी, मुलं आळशी होती, काम करत नव्हती आणि त्यांना काय केलं आहे, धडा शिकवण्यासाठी, मुलांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी त्यांना काय केलं होतं माहिती आहे का. तुम्ही ऐकली पण असेल कथा, नसेल ऐकली तरी पण लिहू शकता बघा चित्रावरून, की त्या बाबांनी काय केलं आहे, आपल्या शेवटच्या क्षणी मुलांना जवळ बोलवून सांगितलं की शेतामध्ये खजिना आहे. आणि मुलांनी, मी थोडक्यात सांगणार आहे, आणि मग त्या मुलांनी काय केलं माहिती आहे का, खजिना मिळवण्याच्या नादात शेतात उकरलं, शेती खोदली, आपली खणली, नांगरली आणि शोधला खजिना, पण सापडलाच नाही. आणि मग नंतर निराश हताश झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता खोदलंय, खणलंय, नांगरलंय, तर काय करू आपण, ह्यात बी टाकू. आणि मग त्यांनी बी टाकलं, मग पाऊस आला आणि मग काय झालं, ते सोन्यासारखं शेती झाली त्यांची, सोन्यासारखं धान्य पिकलं त्याच्यामध्ये. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे च्या, आपल्या बाबांनी आपल्याला सांगितलं होतं खजिना आहे, सोनं आहे शेतात, ती हे सोनं होतं वय म्हणले. म्हणजे काळ्या आईनं तिच्या पोटातून निर्माण केलेलं, जन्माला घातलेलं, पिकवलेलं हे सोनं आहे म्हणले. म्हणजे घामाचे, कष्टाचे थेंब, कष्टाचं घामाचं चीज झालं मुलांच्या, आज धान्य शेतामध्ये आलं. हेच आयुष्यभर वडील सांगत होते तर मुलांनी ऐकलं नव्हतं, काम करा म्हणून सांगितल्यावर. पण खजिना आहे, सोनं आहे शेतात म्हणलं की पळत जाऊन कष्ट केलं आणि त्या दिवशी मुलांना कष्टाचं मोल कळलं आणि आळसाची बी किंमत कळली त्यांना, की आळसामुळं किती नुकसान होतं ते. आणि मग इथं पण बाबानं काय केलेलं आहे, आपली चतुराई दाखवून मुलांना चांगला धडा शिकवून चांगल्या मार्गावर आणलेला आहे. बघा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय बघा बरं. आता ही चित्र नुसती पहा तुम्ही आणि ह्याच्यावरून तुम्ही गोष्टी तयार करा, मी सांगत बसत नाही, आता तुम्हाला फक्त चित्र दाखवते. बघा चित्रामध्ये एक मुंगी आहे, एक बगळा आहे. पहिल्या चित्रामध्ये एक मुंगी आहे किनाऱ्यावर, दुसऱ्या चित्रामध्ये ती मुंगी पाण्यात पडलेली आहे आणि एका पानावर बसून बाहेर निघताना दिसते. तिसऱ्या चित्रामध्ये एक बगळा आहे, हो की नाही. तो बगळा काय करतोय, झाड, ते मुंगीकडे बघतो आणि झाडाचं एक पान तोडून पाण्यात टाकतो. मग ती मुंगी त्या पानावर बसून येते. मग त्याच्यानंतर तिचा जीव वाचतो. थोडक्यात सांगणार आहे मी, तुम्ही ते विश्लेषणात्मक विस्तारात्मक कथा लिहायची नंतर. आणि मग ती मुंगी काय करते, त्या पानावर बसून किनाऱ्यावर येते आणि मग नंतर थोड्या वेळाने परत काही दिवसांनी मात्र मुंगीचा तर जीव वाचला, पण काही दिवसांनी अशीच परत मुंगी त्या किनाऱ्यावर असते आणि बगळा झाडावर असतो. आणि मात्र तिथं खाली शेजारी एक शिकारी येतो आणि त्या बगळ्याला काय करायला लागलेला असतो, बंदुकीनं शिकार करायला लागलेला असतो, गोळी झाडून त्याला बगळ्याची शिकार करायची असते. ते कोण पाहतं, मुंगी पाहते आणि तिच्या लक्षात येतं की ह्या बगळ्याने काय केलं, तर काही दिवसापूर्वी आपला जीव वाचवला होता, मग आपण आता ह्याचा जीव वाचवला पाहिजे. म्हणजे मग ती काय करते माहिती आहे का, जी बाण असतो की नाही, म्हणजे बंदूक असते की नाही, रोखलेली असते शिकाऱ्यानं, कोणाकडं धरलेली असते, बगळ्याकडं, त्या कबुतराकडं, कबूतर असतं ते, त्या कबुतराकडं धरलेली असते. कबूतर झाडावर बसलेलं असते त्याच्याकडं, बगळाच म्हणले मी तुम्हाला चुकून, कबूतर आहे की नाही, त्या कबुतराकडं धरलेली असते. आणि मग तिला लक्षात आलं की ह्या कबुतरानं काय केलेलं आहे, आपला अगोदर जीव वाचवलेला आहे आणि आज आपल्याला ह्याचा जीव वाचवला पाहिजे. म्हणून ती काय करते, ती बंदूक रोखलेल्या शिकाऱ्याच्या पायाला कचकन चावते आणि चावल्याबरोबर काय करतो, तो शिकारी पटकन एक हात सोडून आपला पाय धरायला जातो, तोपर्यंत बंदुकीतली गोळी दुसऱ्याच दिशेला जाऊन
लागते सुटते, पण बंदुकीच्या आवाजानं मात्र गोळीच्या आवाजानं मात्र तो कबूतर जागा होतो, पटकन दचकतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्यावर कोणीतरी नेम रोखलेला आहे आणि ते झाडावरनं पटकन उडून जातो आणि त्याचा जीव वाचतो. म्हणजे ह्याच्यातनं काय लक्षात येतं, तात्पर्य काय तर केलेल्या उपकाराची जाणीव असली पाहिजे. म्हणजे मुंगीला काय झालं, ज्यावेळेला कबुतरानं तिचा जीव वाचवला होता त्याची इथं जाणीव राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने मी थोडीशी चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत, 1-2, आणि गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता मुलांनो, खूप चित्र गोळा करून संग्रह करून त्याच्यावरनं गोष्टी तयार करू शकता आणि त्याचं लेखन करून वर्गामध्ये गटामध्ये तुम्ही काय करू शकता, प्रकट वाचन करू शकता. तर अशा पद्धतीनं आपला हा विद्यार्थी मित्रांनो दिवस 8वा, या 8व्या दिवसाचा हा कथा लेखनाचा भाग जो आहे तो चित्रावरून कथालेखन, चित्रांचं निरीक्षण करून त्याच्यावरून कथालेखन हा झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी सेतू अभ्यासाचा दिवस 9वा या घटकाचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर तोपर्यंत काय करा, स्वतःची खूप चांगली काळजी घ्या. ठीक आहे, धन्यवाद.